आदित्य ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा घेणार आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे आज 5 सभा घेणार आहेत। कन्नड, वैजापूर, पैठण, गंगापूरमध्ये आदित्य ठाकरे स्वाभिमान मेळावा घेणार आहेत। प्रकरणात आदित्य ठाकरे महिलांवर अत्याचार होत आहे त्याबाबत उद्धव ठाकरे उत्तर द्यावं असं त्यांचं म्हणणं आहे। नक्की काय म्हणणं आहे, काय म्हणणं आहे उत्तर द्या भाऊ। आज जे बलात्कार झाला चिमुरडीवर आणि त्याचा आपण एवढा इश्यू केला, पण मी तुम्हाला सांगू इच्छिते भारतीय जनता पार्टी महिलांचा सन्मान असलेला सरकार आहे। मोदीजींनी महिलांच्या सन्मानार्थी जेवढ्या योजना आणल्या सरकारमध्ये असताना या योजनेमुळे महिलांच्या भाजपच्या सरकारबद्दल पॉझिटिव्ह आहे आणि छोट्या छोट्या गोष्टीत मुलींवर झालेल्या बलात्काराचा इश्यू घेऊन आमच्याबद्दल आमच्या नेत्यांबद्दल काळे झेंडे दाखवतात, पण यांच्या काळामध्ये झालेल्या केसेसचा मी विचार म्हणजे आदित्य ठाकरे या सगळ्यामुळे आदित्य ठाकरे विरुद्ध आंदोलन सुरू असं काहीच नाहीये। हे बघा, एक समजून घ्या, आदित्य ठाकरेंविरोधात आंदोलन हे पहिले पण आम्ही केलेलं आहे आणि पहिले तुम्ही त्यांना जनाब आदित्य ठाकरे म्हणा। जनाब आदित्य ठाकरे इकडे आलेले आहेत, महिला विरोधी त्यांचे काम त्यांनी केलेलं आहे। 2 वर्षापूर्वीचं प्रकरण तुम्ही म्हणताय त्याच्यामध्ये त्यांनी का कारवाई दाबली? त्यांनी फक्त एवढे स्पष्टीकरण दिलं पाहिजे की ते तिकडे उपस्थित होते की नव्हते। काल त्यांनी केलं आंदोलन म्हणून हे आंदोलन करावं। साहेब, काल त्यांनी जे केलं त्याला आम्ही आंदोलन मानतच नाही, त्यांना आम्ही ड्रामा मानतो। कारण की पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे एअरपोर्टवर आले आणि तिकडेच गेले। ते 2 किलोमीटर दूर कुठेतरी काळे झेंडे दाखवत होते आणि ते जर आंदोलन असेल त्यांनी सांगावं कशाच्या विरोधात आहे। 3 तलाक त्यांनी रद्द केला ह्याच्यामुळे आंदोलन आहे का? लाडकी बहीण योजनेमध्ये हजारोच्या लाखोच्या संख्येने महिलांना लाभ मिळतो त्यासाठी आंदोलन आहे। आंदोलन आता इथेच होणार की पुढे जाणार आहात तुम्ही? आंदोलन पुढे जाणार आहोत। आपण आलात म्हणून आपला मान राखण्यासाठी इकडे बोललोय। अजून आमचे लाखोच्या सॉरी माफ करा, शेकडोच्या संख्येने महिला येतात, आम्ही पुढे जाणार आहोत। ते सगळे भाजपचे पदाधिकारी आणि ते स्पष्टपणे सांगतायत की आंदोलन आम्ही करणार आहोत आणि आदित्य ठाकरेचा विरोध करण्यासाठी हे सगळं आंदोलन असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोषसह विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर। तर आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरे आलेले, त्यांचा मेळावा आहे, 4 ठिकाणी त्यांच्या सभा सुद्धा आहेत। मात्र या दरम्यान आज भाजपनं आदित्य ठाकरे यांच्या विरोधात हे आंदोलन केलेलं आहे आणि आदित्य ठाकरे ज्या हॉटेलमध्ये सध्या थांबलेले आहेत त्या हॉटेलच्या परिसरामध्ये हे आंदोलन सुरू आहे आणि हे आंदोलन आणखी पुढे मोठं होणार असल्याचं भाजप कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे।